नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. मी माझे मित्र आहेत पुस्तकवाला ह्या पुण्यातल्या पुस्तकाच्या दुकानाचे. त्यांच्या पुस्तकाच्या दुकानामध्ये काल मला सोशल मीडियावरती एक पोस्ट आली आणि त्या पुस्तकाच्या शोधात मी इथे आलो. त्या पुस्तकाचं नाव आहे इच्छामरण आणि त्या पुस्तकाच्या लेखिका सौ संगीता भारत लोटे ह्या आता आपल्यासोबत कोकणातून, राजापूर इथून जोडल्या गेलेल्या आहेत. संगीताताई, तुमचं एनडीटीव्ही मध्ये स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. मी संगीता लोटे. थँक्यू. आणि संगीताताईंच्या आयुष्यामध्ये एक दुर्दैवी प्रसंग नुकताच घडलाय. ते म्हणजे त्यांचे यजमान डॉक्टर भारत लोटे हे आज आपल्यात नाहीये. आणि माझे रत्नागिरीचे सहकारी पत्रकार मित्र यांच्याकडनं मी माहिती घेतली तर डॉक्टर भारत लोटे हे शासकीय सेवेमध्ये रुग्णालयामध्ये, तालुका रुग्णालयामध्ये THO, तालुका हेल्थ ऑफिसर म्हणून कार्यरत होते. एक चांगले ऑनेस्ट वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. आणि आयुष्याच्या एका टप्प्यावरती त्यांना एका दुर्धर आजाराची बाधा झाली. तिथपासून ते आता जे रुग्णालय महाराष्ट्रात चर्चेत आहे, पुण्याचं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, त्या रुग्णालयातला त्यांचा जो अनुभव आहे तो अत्यंत विदारक आहे. आणि आता डॉक्टर केळकर आणि ती टीम या आता नव्याने घडलेल्या प्रसंगाच्या निमित्ताने आम्ही कशी चॅरिटी करतो असं जे सांगतायत, कारण मी त्यांचे, बरं का संगीताताई, मी त्यांचे गेल्या 3 वर्षात ते ऑडिट रिपोर्ट काढून पाहिले तर 3 वर्षापूर्वी 700 कोटी, मग नंतर 814 कोटी आणि गेल्या वर्षी 1003 कोटी रुपये एवढी त्या रुग्णालयाची उलाढाल आहे. परंतु संगीताताईंनी जे लिहिलं त्याप्रमाणे ह्या रुग्णालयाचा त्यांना आलेला जो अनुभव आहे तो काही फारसा आश्वासक नाहीये. आणि उलट ह्या रुग्णालयाने त्यांच्यासोबत जे काही वर्तन केलं ते महाराष्ट्राला विचार करायला लावणार आहे. पण संगीताताई, तुम्हाला तुमच्या यजमानांना आपल्याला असं काही आजार झालाय याची चुणूक, म्हणजे याची जाणीव केव्हा झाली पहिल्यांदा? साधारण 2017 मार्च महिना होता हम्म, आणि पोटात दुखले माझ्या नवऱ्याच्या 2-3 दिवस आणि हम्म, मग आम्ही मेडिसिन घेतलं. असं वाटलं की छोटं काहीतरी असेल आणि ते दुखलं असेल. तर 2-3 दिवस काही कमी झालं नाही म्हणून आम्ही सोनोग्राफी केली. ते अतुल शेठ म्हणून चिपळूणमध्ये एक सुप्रसिद्ध सोनोग्राफी स्पेशालिस्ट आहेत. तर ते म्हणाले की पॅन्क्रियाजवर थोडंसं एक ब्लॅक स्पॉट दिसतोय, एकदम छोटाच आहे, पण आपण रिस्क नको घ्यायला, आपण ह्याची पुढची तपासणी वगैरे करून हे करूया की काय आहे काय नाही. आणि त्याच ह्याला धरून आम्ही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे इथं गेलो, कारण माझी बहीण पुण्यात राहत होती. आणि मग म्हटलं की काय प्रॉब्लेम असेल तर आपल्याला एक आधार असावा म्हणून बहिणीच्या सहकार्यानं आपण तिथं हॉस्पिटलचं काय छोटं मोठं असेल तर करून परत येऊ. आणि ह्याच अनुषंगाने आम्ही दीनानाथ मध्ये गेलो. दीनानाथ मध्ये गेल्यानंतर तिथे बऱ्याच टेस्ट इन्व्हेस्टिगेशन झाले आणि आम्हाला सांगितलं की पॅन्क्रियाजवर छोटासा स्पॉट आहे, कदाचित तो हे असेल, कॅन्सर असेल. पण पुढे जाऊन त्याचं मोठं काहीतरी भयानक रूप व्हायला नको म्हणून आपण ते छोटा आहे तोपर्यंत ते काढून टाकूया. आणि साधारण 4.5 लाख रुपये आम्हाला खर्च सांगितला आणि 200% खात्री दिली की ह्या ऑपरेशन मध्ये काहीही तुमच्या मिस्टरांना होणार नाही. कारण मी पुस्तकात लिहिलंय इच्छा मरण एक सत्य कथा, की आमचं प्रेम किती बॉन्ड होतं आणि किती ते हे होतं. तर मी परत परत पाया पडून विचारत होती की ह्या ऑपरेशन मध्ये माझ्या नवऱ्याला कसला धोका आहे का, किंवा पुढे जाऊन ह्याचे काही साईड इफेक्ट आहेत का. तर त्यांनी तेव्हा मला सांगितलं की 200% खात्री दिली, जे तिथं स्पेशालिस्ट होते ह्या आजारावरचे, की ह्यात काहीच प्रॉब्लेम येणार नाही मॅडम, तुम्हाला हे 200% ऑपरेशन सक्सेस होणार. आणि 4.5 लाख रुपये तुम्हाला सांगायला मला हे होते की एक जेव्हा नॉन करप्टेड अधिकारी असतो एखादा, तर त्याच्याकडे 4.5 लाख रुपये सुद्धा नव्हते. म्हणजे त्यावेळेस आमच्याकडे 4.5 लाख रुपये त्यांनी खर्च सांगितला, पण तो साधा 4.5 लाख रुपये सुद्धा नव्हता माझ्याकडं. तर मी एका मैत्रिणीकडनं 3 लाख रुपये उसने घेतले आणि एफडी मध्ये माझ्या 1.5 लाख रुपये होते, ते काढले आणि असे 4.5 लाख रुपये घेऊन आम्ही पुणे गाठलं, की पुढे जाऊन त्याचं मोठं काही रूपांतर होऊ नये आणि लवकर लगेच बरं व्हावं. म्हणजे प्रत्येकालाच वाटतं ना आपलं माणूस लगेच एखाद्या छोट्या आजारात, छोटा आहे तोपर्यंतच आपण बरा करावा. तर त्या अनुषंगाने आम्ही पुण्यात गेलो आणि हे ऑपरेशन 1 एप्रिलला झालं. 4.5 लाख रुपये खर्च सांगितलेला. आणि ऑपरेशन 1 एप्रिलला 8 तास चालणार होतं, पण ते जवळजवळ 12 ते 13 तास चाललं.
आणि हम्म. त्यानंतर जेव्हा एवढ्या तास उशीर होतोय, तर मी प्रत्येक एक एक 5-5 मिनिटाला जाऊन तिथं ज्या स्टाफ नर्स होते त्यांना विचारत होती, की आम्हाला 8 तासाचा कालावधी सांगितलेला, पण तास का वाढतायत? काही प्रॉब्लेम आहे का? काही क्रिटिकल काय झालंय का? तर आम्हाला ते फक्त आश्वासन देत होते, की खूप चांगलं चालू आहे आणि काही प्रॉब्लेम नाहीये. हम्म. सगळं व्यवस्थित चालू आहे. त्यानंतर जेव्हा ते ज्यांनी ऑपरेशन केलं ते डॉक्टर जेव्हा बाहेर आले, तेव्हा मी आतमध्ये गेले आणि सरांना विचारलं त्या, की "सर एवढा का वेळ लागला ऑपरेशनसाठी?" तर ते म्हणाले, "काय नाही मॅडम, पॅनक्रियास खूप बुळबुळीत होता. अगदी त्याचे टाके बसत नव्हते आणि ते टाके घालायला खूप वेळ झाला. टाके बसत नसल्यामुळं वेळ झाला." आणि हे कारण देऊन त्यांनी आम्हाला तिथं थोडंसं शांत केलं. झालं काय 3 दिवसानंतर माझ्या नवऱ्याला खूप ताप आला, म्हणजे 105च्या वरती. आणि एकदम ऑक्सिजन लेवल कमी झाली. मग खरं तर दुसऱ्या दिवशी आम्हाला स्पेशल रूममध्ये ठेवलं होतं ऑपरेशन झाल्यानंतर आणि तिसऱ्या दिवशी लगेचच हा प्रॉब्लेम झाला आणि मग आम्हाला सांगण्यात आलं, की थोडंसं इन्फेक्शन आहे आतमध्ये आणि ते ठीक होईल. मग अजून 2-3 दिवस घेतले आणि एक 7-8 दिवसानं परत रिओपन केलं ऑपरेशन. ऑपरेशनमध्ये पॅनक्रियाज आणि हे जुळलं नव्हतं ॲक्चुअली. पॅनक्रियास आणि आतडं असतं ते जुळलं नव्हतं आणि त्यामुळं काय झालं होतं न जुळल्यामुळं ना ऍक्च्युली त्याच दिवशी खूप मोठं आतमध्ये इन्फेक्शन झालं होतं. पण आम्हाला त्याची काहीही कल्पना नाही. हे शेवटच्या दिवशी आम्हाला कळालं सगळं. तर त्यांनी ते 3 महिने आम्हाला लपवून ठेवलं होतं ऍक्च्युली, की तुमचे मिस्टर चांगले आहेत आणि व्यवस्थित होणार आहेत. आणि मी खोट्या आशेवर जगत होते. माझ्याकडे पैसे नव्हते. कारण 4.5 लाखाचं आणि माझं माहेरचं पण बॅकग्राऊंड काही असं स्ट्रॉंग नाहीये. आई-वडील नाहीयेत, भाऊ नाहीये, कोणच नव्हतं आणि मुलं 2 लहान असल्यामुळं पैशांचा बंदोबस्त करताना मला खूप त्यावेळी स्ट्रगल करायला लागत होतं. मी माझ्या वेगवेगळ्या मैत्रिणींकडनं रिक्वेस्ट करून पैसे घेत होते. कारण पैसे घेतल्याशिवाय पुढं मेडिकलचं औषध देत नव्हते ते लोकं दीनानाथमध्ये. आणि मग असं बऱ्याच जणांकडनं मी पैसे घेतले होते. माझी एक मानस कन्या आहे, तिच्याकडनं 3.5 लाख रुपये घेतले होते. माझी डॉक्टर मैत्रीण एक कांचन मदार म्हणून आहे, तिच्याकडनं 2 लाख रुपये घेतले होते. नंतर माझ्या मैत्रिणींनी एक 4-5 लाख वेगवेगळ्या मैत्रिणींनी ज्या माझे लायनेस ग्रुप आणि अशा अनेक ग्रुप आहेत, त्या ग्रुपमधनं मला लाख-लाख असे मिळून जवळ-जवळ मला 10-12 लाख तेव्हा मदत मिळाली होती. मदत म्हणजे मीच मागितली होती. आणि आम्ही असे पैसे भागवत होतो. एक आशा होती की नवरा नक्की बरा होणार आहे. कारण त्यांनी तेवढी खात्री दिली होती आणि मला मला माझ्या नवऱ्याला काही करून वाचवायचं होतं. आणि नवऱ्याला जेव्हा माहित झालं की ऑपरेशन सक्सेस ते डॉक्टरच असल्यामुळे त्यांना कदाचित माहित असेल, पण ते मला दाखवत नव्हते. कारण मी खूप भित्री होती आणि मी खूप पॉझिटिव्ह आहे त्यांच्याबद्दल आणि त्यांना वाटत होतं की हिलाच काहीतरी होईल म्हणून ते सगळं लपवत होते. ते एक स्ट्रॉंगली लढा देत होते. खूप अगदी जिकरीचा लढा देत होते. त्यांना पण जगायची खूप इच्छा होती. कारण त्यांना खूप जगायचं होतं. खूप पेशंटची सेवा करायची होती. त्यांना महाराष्ट्र शासनानं 2005 ला जेव्हा विमल मुंदडा मॅडम आपल्या सरकारमध्ये होत्या, तेव्हा 2005चा आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळालेला. इतकं त्यांचं काम खूप चांगलं होतं. 100% काम असणाऱ्या डॉक्टर रत्नागिरी जिल्ह्यात. शिवाय आमच्या पीएससीला नेहमी 200 ते 300 पेशंट दररोज असायचे. सकाळी ते 8ला जायचे, ते संध्याकाळी 10ला घरी यायचे. म्हणजे इतकी ती पेशंटची आणि रात्रभर सुद्धा कधी-कधी डिलिव्हरी असायच्या किंवा सिरियस पेशंट तर 24 तास त्यांनी त्या कामाला त्यांच्या जे एक ध्येय घेऊन ते आले होते. स्वतः खूप गरिबीतनं शिकले होते. त्यांच्या पायात चप्पल नव्हती. शिकताना एकच ड्रेस होता. अशा गरीब परिस्थितीत तिथून आलेले असतानाही त्यांनी गरिबांची सेवा करण्याचं व्रत घेऊन एका खेड्यात राहायचं म्हणून ते इकडे आले होते. खरं तर आम्ही सांगलीचे आहोत. आम्हाला तिथे जवळपास कुठल्याही पीएससीला जॉब करायला मिळाला असता, पण त्यांना खेड्यात जाऊन कारण खेड्यात लोकांना सोयी मिळत नाहीये. डॉक्टर अभावी खूप लोकांचे प्राण जातात आणि हे त्यांनी बरेचदा बघितलं होतं आणि म्हणून ते त्या सेवेसाठी इथं कोकणात अतिशय दुर्गम भागात येऊन राहिलो होतो आम्ही. जिथं आम्हाला 10 बाय 10ची खोली होती. जिथे दररोज साप रात्रीचे आमच्या घरातनं तुळवीवरून यायचे जायचे. कधी-कधी ते इतके विषारी असायचे की जर तो साप चावला तर तिथेच त्या माणसाचा मृत्यू होऊ शकतो. इतके भयानक साप. पण तरी ते तिथं आम्हाला घेऊन राहिले. माझी दोन्ही मुलं आजारी असताना त्यांना बरेचदा
दोनदा जवळजवळ त्यांना पीजी साठी पोस्ट ग्रॅज्युएशन साठी ऍडमिशन मिळालेलं, पण त्यांना गरिबांची सेवा करायची होती. आणि ज्या दिवशी त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशनचं पत्र आलं होतं त्या दिवशी तिथले आम्ही राजापूर तालुक्यात ओणी गावात राहत होतो, तिथल्या ओणीतल्या सगळ्या लोकांनी येऊन हातापाया पडले. तर तुम्ही जाऊ नका, तुमच्यावर आमचं खूप हे आहे, विश्वास आहे, जीव आहे, तुम्ही इथेच राहा, आमची सेवा करा. आणि त्यांनी ते आलेलं दोनदा पोस्ट ग्रॅज्युएशनचं, म्हणजे एकदा मेडिसिन साठी मिळालं होतं आणि एकदा गायनेकॉलॉजिस्ट साठी मिळालं होतं, पण ते गेले नाहीत गरीब लोकांची सेवा करण्यासाठी. आणि मुलं दोन्ही खूप आजारी असायची. माझा छोटा मुलगा स्पेशल चाइल्ड आहे. तर त्याला जेव्हा जेव्हा तो सिरियस व्हायचा तेव्हा आम्हाला मिरजेला घेऊन जावं लागायचं. पण तरीही ते आम्हाला धीर द्यायचे की ठीक आहे, आपण मॅनेज करू शकतो, तू जा एकटीनं, मुलांना तू ऍडमिट कर, मी आहे तुझ्या पाठीशी. आणि मी सगळं एकटी हे सगळं निभवायची, कारण माझ्या नवऱ्यावर आणि त्याच्या कामावर खूप प्रेम होतं. आणि म्हणून हे सगळं आम्ही हा प्रवास सगळा केला होता. म्हणजे खूप डिफिकल्ट प्रवास होता आमच्यासाठी, पण माझ्यासाठी तरी स्पेशल. संगीताताई, तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 222 वर जे लिहिलंय ते मला फार ह्या रुग्णालया संदर्भातला आत्ताचा जो प्रश्न निर्माण झालाय त्या अनुषंगानेच हे प्रश्न पडतायत. ऑपरेशन झाल्यानंतर बरंच सारं मेडिसिन लिहून दिलं होतं, म्हणजे मंगेशकर रुग्णालयातल्या डॉक्टरांनी. त्यात स्पंजचे त्यात स्पंजचे 2 पॉकेट सुद्धा होते. एक पॉकेट्समध्ये 10 स्पंज होते. त्यातले 2 स्पंजनी माझ्या नवऱ्याला त्यांनी एकदाच पुसलं होतं. एका पॉकेटमध्ये 10 स्पंज असतात, त्याची 2 पॉकेट होते. लगेचच त्यांनी त्याच दिवशी अजून स्पंजची बरीच पॉकेट्स आम्हाला लिहून दिली. मी तिथल्या नर्सला विचारलं की कालच तर 2 पॉकेट्स आणलेली, तर त्या म्हणाल्या की लगेच संपले. मी जेव्हा माझ्या नवऱ्याकडे ही माहिती काढली तेव्हा तो म्हणाला की 2च स्पंज वापरलेली, म्हणजे सुरुवातच अशी फसवीपासून सुरू झाली होती. अजून पुढे किती फसवणार होते देवच जाणो. तर या रुग्णालयामध्ये तुम्ही किती काळ होतात आणि अशा पद्धतीची फसवणूक जी आता तुम्ही ह्या पुस्तकात लिहिली आहे याचं स्वरूप काय होतं? हे तर स्पंज खूपच छोटी आहे. जवळजवळ सर 3 महिने आम्ही त्या दवाखान्यात होतो. बरं, मी म्हणते की त्यांना कॅन्सरचं निदान झालं, मग एकदाही रेडिएशन किंवा जे कॅन्सरची काही ट्रीटमेंट असती ती कुठेही त्या तुम्हाला ह्याच्यात दिसणार नाही. जर होतं ना कॅन्सर, मग कॅन्सरच्या ट्रीटमेंट तिथं यायला पाहिजे होत्या मुळात, हा प्रश्न. पण मी तेव्हा खूप पॅनिक झाली होती. म्हणजे मी जवळजवळ 3 वर्ष प्रचंड डिप्रेशन मध्ये होते. खूप वाईट काळ काढलाय. म्हणजे कितीतरी वेळा मला आत्महत्याचा नवरा गेल्यानंतर विचार आलेला. तुम्ही पुस्तक वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल की काय नेमकं झालंय सगळं. तर फसवाफसवीचा पहिल्याच दिवशी प्रकार झाला होता आणि त्यानंतर किती फसवणार होते. म्हणजे रोज जवळजवळ 20,000 ते 25,000, कधी 30,000-30,000ची बिलं करायची. पेशंट तर म्हणजे शेवटच्या टप्प्यावर असेल होता म्हणजे. पण त्यांनी आम्हाला एक दाखवलं होतं चित्र निर्माण करून की तुमचा पेशंट बरा होणार आहे आणि तो ह्यातनं पूर्ण बरा होणार आहे याची खात्री दिली होती. आणि त्यामुळं ना सर आम्ही कधीच, मी तर हार मानली नव्हती. म्हणजे खरं तर ह्या पुस्तकात तुम्हाला तुम्ही जेवढं डीप वाचायला जाईल ना तर तुम्हाला सगळंच कळेल की किती अन्याय झाला ह्या डॉक्टरवर. माझा नवरा म्हणूनच नाही मी म्हणत आहे, तर एका डॉक्टरवर इतका, म्हणजे मी जेव्हा पैशांची खूप गरज लागत होती तेव्हा मी वरती त्यांचं एक ऑफिस असतं ना, ऑफिसला वरती जाऊन रिक्वेस्ट केली होती, अर्ज केला होता की आम्हाला एग्रीम नावाचं एक हे मिळतं. आधीच आपल्याला एखादा मोठा आजार असेल तर त्या पेशंटला एग्रीम नावाचं एक हे आहे, ऍडव्हान्स मिळतं. हा अनाऊन्स, तो मिळतो. तर त्यासाठी मी अर्ज केला होता, पण तो मला गव्हर्नमेंट कडनं सुद्धा 1.5 महिने म्हणजे शेवटपर्यंत सर मिळाला नाही, एग्रीम सुद्धा. आणि त्याच माझ्या नवऱ्याने इच्छा मरण मागितली, कारण कुठूनच मदत येत नव्हती. आणि खूप खूप बॅड पॅच मधनं आम्ही चाललो होतो, पण मी शेवटपर्यंत दाखवलं नव्हतं की आपण खूप बॅड पॅच मधनं जातोय. मी नवऱ्याला खोटं सांगितलं होतं की 25 लाखाचा चेक भरून आलाय, गव्हर्नमेंटने अग्रीमने दिलंय आपल्याला, आणि त्यांना रिलॅक्स केलं होतं. पण ज्या दिवशी हे माहित झालं त्यांना की कुठूनच मदत येत नाही, बायको सगळीकडे सरकारला भीक मागत्या, लोकांना भीक मागत्या, त्याच दिवशी त्यांनी, तो दिवस होता सर वटपौर्णिमेचा, आणि त्याच दिवशी माझ्या नवरीने इच्छा म्हणून मागितलंय, मला न्याय हवाय, न्याय. मी 7 वर्ष, मागचे 7 वर्ष झोपलेली नाही, एक खर्च मी काढलाय खूप वाईट अवस्थेत. आणि मागच्या वर्षी माझ्या
माझा वाढदिवस होता, माझा छोटा मुलगा तो स्पेशल चाइल्ड आहे आणि माझा 50वा वाढदिवस होता. मी खूप अपसेट होते त्या दिवशी. माझा पोरगा रात्रभर रडला आणि त्यानंतर मी शपथ खाल्ली की मी ही गोष्ट लिहिणार आहे आणि मी 1.5 महिन्यात ही गोष्ट लिहिली. कारण मला ही गोष्ट मांडायची होती, कारण माझ्या आत खूप खूप साठलं होतं की किती मी मी मला असा मला ना अन्याय तुमचं करणारा. तुमचं हे रडणं बघून संगीताताई मला बरं वाटतंय. कारण तुम्ही जे पुस्तकातनं लिहिलेलं आहे तेच तुमच्या डोळ्यातनं बाहेर पडतं आहे आणि मी ते वाचलं. एक तर तुम्ही ज्या सन्माननीय मंत्र्याकडे गेलात आणि त्या मंत्र्यांनी म्हणजे त्या संगीताताई मदत मागण्यासाठी मंत्रालयात गेल्या, त्याने आपला अर्ज त्यांच्यासमोर मांडला. तेव्हा मंत्री महोदयाने त्यांना सांगितलं की हे काय माझ्या विभागाकडे येत नाही. त्यांनी स्वतःच्या नवऱ्याला खोटं सांगितलं जेव्हा त्यांचा नवरा रुग्णालयात भरती आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात, की आपल्याला मदत आलेली आहे. ते नवऱ्याला खोटं सांगून मुलाला बरोबर न घेता मुंबईच्या वाऱ्या करत राहिल्या आणि त्यानंतर त्यांना जे भोगावं लागलं ते अक्षरशः या पुस्तकामध्ये तुमच्या अंगावर काटा येईल अशा पद्धतीने शब्दबद्ध झालेलं आहे. म्हणजे मी एवढ्याच छोट्याशा माझ्या वेळामध्ये जसं जसं मी हे पुस्तक चाळत गेलो आणि पहिलं माझा त्यांच्याशी संवाद झाला तेव्हा मी म्हणालो की तुम्ही हे काय लिहिलंय, इतकं रद्द लिहिलंय ते वाचूनच आपल्याला अस्वस्थ व्हायला लागतं की एक शासकीय रुग्णालयातला डॉक्टर की जो शासकीय पुरस्कार प्राप्त डॉक्टर आहे, ज्याला आनंदीबाई जोशी यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला आहे आणि अशा डॉक्टरांना अशा पद्धतीनं ना वेळेवरती उपचार मिळतात. बरं ते ज्या रुग्णालयामध्ये भरती होतात आणि जे रुग्णालय चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून रजिस्टर्ड आहे ते रुग्णालय सुद्धा. बरं मला हाच पुन्हा प्रश्न पडला की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं फायनली तुमचं बिल किती केलं आणि कधीही रुग्णालय असं म्हणालं नाही का की आमच्याकडे चॅरिटेबलची व्यवस्था आहे, आम्ही तुमची 50% फीस कमी करतो? नाही, 40 लाख रुपये बिल केलं मी, 35 लाख रुपये दिलेले आणि शेवट जेव्हा ते गेले ना तेव्हा त्यांची बॉडी सुद्धा देत नव्हतं ते रुग्णालय. मग मी जे ओमप्रकाश शेट्टे राजीव गांधी योजनेचे प्रमुख होते त्यांच्याकडे मी बरेचदा मदतीसाठी गेले होते, पण ते सुद्धा ह्या प्रकरणात काही करू शकत नव्हते. कारण ती राजीव गांधी योजना आहे ना ती गरीब लोकांसाठी येलो कार्ड असते त्यांच्यासाठी होती आणि ते धडपडत होते की या बाईला मदत मिळायला पाहिजे. कारण मी ज्या त्रासात होतो तिथे त्यांना जाणवत होतं ओमप्रकाश शेट्टे साहेबांना. आणि अच्छा, ओमप्रकाश शेट्टेनी तुम्हाला या सगळ्या प्रक्रियेचा भाग ओमप्रकाश शेट्टे होते? कारण ते हो अजूनही हो, ते मुख्यमंत्री 100% आणि आणि आपली त्यांचा उल्लेख महात्मा आहे फुले पुस्तकात सुद्धा महात्मा सर. फुले योजनेचं काम बघतात ते आता. हो ना. आणि त्यांनीच मग खूप जोर लावून म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना मी की तुम्ही पुन्हा ह्या एकदा बाई. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना सांगा संगीताताई की 3 महिन्यामध्ये तुम्हाला दीनानाथ रुग्णालयानं 40 लाख रुपये बिल केलं हो, 40 लाख रुपये, मी 35 लाख रुपये दिलेत सर. आणि ते 35 लाख रुपये तुम्ही जमवले कसे? मी सगळ्यांना भिका मागितल्या. सध्या पिरियड मध्ये मी आयुष्यात कधी 1 रुपया कुणाचा उसने घेतला नाही, पण माझ्या नवऱ्यासाठी मी सगळ्यांना रोज वेगवेगळ्या लोकांना फोन करून म्हणायची मला 1 लाख रुपये द्या प्लीज माझ्या नवऱ्यासाठी. कुणाला 50,000, कुणाला 3 लाख. म्हणजे जेवढ्यांना माझ्या मैत्रिणी जास्त खूप यात हे आहेत की माझ्यावर प्रेम करणारी लोक खूप आहेत आम्हा दोघांवर पण. कारण माझ्या नवऱ्याचं कामच तेवढं होतं सर. खूप ग्रेट होता तो. म्हणजे माणूस म्हणून पण आणि डॉक्टर म्हणून प्रचंड ग्रेट पण हे माणूस होता. 35 लाख रुपये तुम्ही 3 महिने रुग्णाला भरत होता तेव्हा तुम्ही स्वतः रुग्णालयाला कधी विनंती केली होता का माझं बिल तुम्ही कमी करा, तुम्ही चॅरिटेबल मध्ये आहात म्हणून? हो, सांगितलं होतं, पण तसं काय करता येत नाही ते म्हणत होते. मी जाऊन भेटले फार होते बरेच. धक्कादायक आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो संगीताताई, काल पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर न देता डॉक्टर केळकर निघून गेले आणि तेव्हा तेव्हाही मला वाटते असेच प्रश्न. केळकरच डॉक्टर होते. मी तेव्हा पण त्यांना जाऊन भेटली होती. केळकर डॉक्टर डॉक्टर. केळकरांनी तुम्हाला काय सांगितलं? पैसे काय कमीच करत नव्हते सर आणि भीतीनं ना मी पैसे कुठून तरी गोळा करून आणायचे आणि भरायची, कारण दुसऱ्या दिवशी मेडिसिन द्यायचे नाही तो. मला माझा नवरा कसल्याही परिस्थितीत पाहिजे होता. मी 11.5 लाख रुपये आमच्या पुन्हा एकदा मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो. मला कळतंय तुमचं दुःख किती मोठं आहे, पण तुम्हाला रुग्णालयात दुसऱ्या दिवशी औषधं दिली जायची नाही? जायची नाही. पैसे नाही भरले की औषध द्यायचे नाही. त्या भीतीनं मी कुणाकडनं तरी पैसे उसने घ्यायची. असा रात्रीच्या किती रात्री वेळेला कुणाला तुम्हाला तरी. ताई, असा किती वेळेला तुम्हाला दीनानाथ रुग्णालयात प्रसंग आला की तुमच्याकडे पैसे नव्हते आणि रुग्णालयातनं सांगितलं की तुम्हाला आम्ही औषधं देणार नाही? कितीतरी वेळा व्हायचं तसं, द्यायचेच नाहीयेत. मग मला मी भीतीनं करायचे सर कुठून तरी मॅनेज. कुठल्या तर मैत्रिणीला फोन करायची
मी तुमच्या पाया पडते, पण मला आता 2-3 लाखाची गरज आहे. मी हे बरे झाले की तुमचे व्याजासह सगळे पैसे परत करते. आणि मग मैत्रिणी द्यायच्या सर, कारण न माझ्यावर प्रेम करणाऱ्या मैत्रिणी खूप चांगल्या होत्या. त्यांनी जवळ-जवळ मला 12-13 लाख रुपये दिले. 11.5 लाख रुपये मी आमच्या हे असतं ना फंड पीएफ असतो प्रॉव्हिडंट फंड, त्यातनं काढले होते. आणि बऱ्याच लोकांकडनं म्हणजे मुलांना मित्रांकडनं वगैरे असे उसने घेऊन घेऊन आम्ही 35 लाख रुपये भरले होते. आणि शेवटी जेव्हा माझ्याकडे पैसेच नव्हते ना, तेव्हा मग भीती वाटायची की आता पुढे हे औषध देतील की नाही, या मग भीतीनं ना मी तुमच्या अगदी तुमच्या यजमानांचा संगीताताई शेवटी रुग्णालयातच मृत्यू झाला. हो, तिथेच मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर सुद्धा ट्रेन सुद्धा देत नव्हती रुग्णालय त्या रात्री. दुपारी 3 वाजता डिक्लेअर केलं गेले म्हणून. पण त्यांनी आम्हाला प्रेत द्यायला तयार नव्हते. मग मी ओमप्रकाश शेट्टींना माझ्या मुलानं फोन केला आणि सांगितलं की प्रेत द्यायला तयार नाहीयेत म्हणून, आम्ही 5 लाख रुपये आमच्याकडे नाहीयेत. तर ते नाही देतच नव्हते. मग ओमप्रकाश शेट्टी सरांनी फोन केला त्याला रुग्णालयाला. एक आणि मिनिट मग हा तेव्हा संगीता, एक मिनिट. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसाठी. तुम्हाला लाज वाटली पाहिजे की एखादा रुग्ण जो आणि डॉक्टर आहे. त्यानंतर सुद्धा हे गेल्यानंतर सुद्धा मला खूप दिवस त्रास दिलाय त्या लोकांनी सर. पैसे भरा, पैसे भरा. मी म्हणायची की तुम्ही माझं माणूस आणून द्या. तुम्ही माणूस आणून दिला की मी 5 नाही 50 लाख रुपये तुम्हाला देते, पण माझ्या नवऱ्याला आणा. कारण मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही सर. मी खूप खूप वाईट अवस्थेत नाही, याच्यामध्ये ना आहे. मला जरा संगीताताई बोलू द्या. असं आहे की संगीताताईंच्या यजमानांना कर्करोगाची बाधा झाली, जो असाध्य आजार आहे. मला हे माहिती नाही की ते कुठल्या स्टेजवरती डिटेक्ट झालं होतं. मला संगीताताईच्या बोलण्यात असं जाणवत आहे की पहिल्यांदा ऑपरेशन फेल गेलं, नंतर ते दुसऱ्यांदा केलं गेलं. आपण त्याला मेडिकल नेग्लिजन्स आहे की नाही हे चौकशी अंती मान्य करू. आपण हेही म्हणू की मंगेशकर रुग्णालयाने त्यांना उत्तम पद्धतीचे उपचार दिले. पण तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की तुम्ही एक चॅरिटेबल रुग्णालय आहात, की ज्या रुग्णालयातली त्या डॉक्टरची अवस्था बघून एक महिला जी आपल्या 2 चिमुरड्या मुलांना घेऊन रुग्णालयात धावपळ करते आहे, तिला तुम्ही औषध देत नाही. कसली चॅरिटी करता तुम्ही? आणि त्याच्यानंतर सुद्धा दुर्दैवाने जेव्हा डॉक्टरांचा मृत्यू होतो, म्हणजे तुम्ही जर चित्रपट एक डॉक्टर की मौत, मला आता अक्षरशः अंगावर काटा येतोय की तो मृत्यू झाल्यानंतर सुद्धा निलाजरं प्रशासन या मंगेशकर हॉस्पिटलचं, म्हणजे खरं तर असंसदीय शब्द पत्रकाराने वापरू नये असं माझं मत आहे. पण आता मी एवढा अस्वस्थ झालो हे सगळं ऐकून की मृतदेह तुम्ही 5 लाख रुपये देत नाहीयेत त्या म्हणून तुम्ही अडवून ठेवता. किती तास अडवून ठेवला होता? दिलाच नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा ओमप्रकाश शेट्टींनी मध्यस्थी केली तेव्हा मृतदेह हातात ताब्यात दिला सर आमच्या. ह्याला किती? साक्षी ओमप्रकाश शेट्टी सर आहेत. नाही, मी बोलेन त्यांच्याशी, माझे चांगले संबंध आहेत त्यांच्याशी. पण तुमच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला किती तास लागले मृतदेह मिळायला? दुपारी 18 तारखेला दुपारी जाहीर केलं गेलेत म्हणून. आणि त्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मिळाली बॉडी. म्हणजे आदल्या दिवशी 3 वाजता तुमच्या पतीचा मृत्यू झाला, दुसऱ्या दिवशी 10 वाजता बॉडी दिली. हो हो. संध्याकाळी देणार होते पण बिल भरा म्हणत होते आणि आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून ते द्यायला तयार नव्हते. मग तुम्ही पैसे शेवटी ओमप्रकाश शेट्टींनी मध्यस्थी केल्यानंतर ते 5 लाख रुपये त्यांनी कमी केले की पुन्हा काही पैसे कमी भरले नाही तुम्ही? केले. त्यानंतरही त्यांनी मला खूप वेळा त्रास दिलाय फोन करून की 5 लाख रुपये भरा म्हणून. पण मी तेव्हा त्यांना सांगत होते की तुम्ही माझा माणूस आणून द्या आणि 5 नाही मी 50 लाख रुपये नाही, तुम्हाला ठीक आहे. पण देते. अंत्यविधी झाल्यानंतरही तुम्हाला पुन्हा फोन येते. किती फोन आले अंत्यविधी झाल्यानंतर? बरेचदा आले होते. मी ओमप्रकाश शेट्टींना मग फोन करून सांगायची, सर मला फोन येते, तुम्ही जरा बघा, माझ्याकडे पैसे नाहीयेत आता सध्या. शेवटी आणि तुम्ही मला दिले की नाही 5 लाख रुपये तुम्ही त्यांना नाही, मी दिले? पैसे नाही दिले सर. ओमप्रकाश शेट्टी म्हणाले की द्यायचे नाहीत मॅडम पैसे तुम्ही. आता मी थांबतोय संगीता जागा, मीच खूप अस्वस्थ आहे. मी तुमच्याशी आणखी संवाद नाही साधू शकत. हे जे पुस्तक आहे ना, महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना विनंती आहे, हे जे इच्छामरण पुस्तक आहे ते तुम्ही आणा, याचे पारायण करा. कारण आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कशी पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे. कारण मला माहिती नाही की संगीताताई या केवळ त्याच रुग्णालयाकडे पहिल्यांदा अप्रोच झाल्या, त्यांना कुठल्या शासकीय रुग्णालयामध्ये जावं वाटलं की नाही. कारण या या बिसे आता ज्या आपल्यात नाहीये त्यांच्याही बद्दल जेव्हा त्या सूर्या आणि मणिपाल हॉस्पिटलला गेल्या मधल्या काळामध्ये त्या ससून रुग्णालयात गेल्या होत्या. पण तिथली एकूणच परिस्थिती बघून त्या रुग्णाच्या नातलगांना असं नाही वाटलं की आपण तिथे त्यांना भरती करावं. आपल्या एकूणच व्यवस्थेला हा प्रश्न विचारायला हवा की तुमच्याकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जसा 3-13 वाजलाय, तसाच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत.
आणि हे जे सो कॉल्ड चॅरिटेबल हॉस्पिटल्स आहेत, त्या चॅरिटेबल हॉस्पिटल आता हे मंगेशकरच्या निमित्ताने चर्चेत आलं म्हणून, पण 12,000 बेड जे महाराष्ट्रामध्ये चॅरिटेबल हॉस्पिटलचे आहेत, त्या प्रत्येक बेडची याच्यापेक्षा वेगळी काहीही कहाणी नाही. आता एक असा डॉक्टर की जो आपल्या रुग्णांच्या सेवेसाठी सांगलीतलं आपलं सुखवस्तू जीवन सोडून लांजामध्ये जाऊन राहतो. लांजामध्ये शिक्षक पण जाऊन काम करायला सुरुवातीच्या टप्प्यात तयार नव्हते, किंवा आता तिथे काम करणाऱ्या शिक्षकांना तातडीनं घाटावरती यायचं असतं. तर अशा वेळेला एक डॉक्टर हा आपलं आयुष्य तिथं काढतो आहे, आणि त्या डॉक्टरला एका आयुष्याच्या टप्प्यावर कॅन्सरची बाधा होते. त्यानंतर तो मंगेशकर रुग्णालयामध्ये येतो आणि तिथे आलेले हे जे हॉरिबल अनुभव आहेत, ते अनुभव बघता या सगळ्या चॅरिटेबल हॉस्पिटलच्या विरोधामध्ये ते जर कंप्लायन्स करत नसतील तर त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करून ह्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे. हा जे जे अशा पद्धतीनं खोटं वागतायत त्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे. शेवटी तुम्ही चॅरिटी करत आहात. पत्रकार असतील, डॉक्टर असतील, किंवा पोलीस दल असतील, त्यांचं काम आहे की ते त्यांच्या व्यवसायाबरोबर समाजाच्या हिताचं काहीतरी काम करणं अपेक्षित आहे. ते करत नसतील तर त्यांना जेलमध्ये टाकून काही उदाहरणं महाराष्ट्रासमोर दाखवायला हवीत. पुन्हा एकदा मंगेशकर रुग्णालयाने वैद्यकीय पातळीवरती जे काही त्यांच्यावरती उपचार केले त्याबद्दल आमचा आक्षेप नाहीये, किंवा संगीताताईचाही नसावा, कारण त्या जरी स्वतः वैद्यकीय व्यवसायातल्या नसल्या तरी त्यांच्या यजमानाच्या अनुषंगाने त्यांना ह्याची माहिती असणारच आहे थोडी बहुत. तर आपण असं म्हणून चालू की त्यांनी उत्तम पद्धतीचे उपचार तिथे केलेले आहेत, त्यांनी रुग्णाला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण संगीताताईंनी हे जे काही ह्या काळात भोगलंय, आणि हे जे 288 पानातनं मला दिसतंय, तर ते 286 पानातनं जे काही मला दिसतं आहे ते अत्यंत विदारक आहे. मी वाचू नाही शकलो, म्हणून मी म्हटलं की तुम्ही काय लिहिलंय हे सगळं. ते बघता कुठेतरी आता सुधारणा करायला हवी. ज्या एसओपीची मुख्यमंत्र्यांनी गोष्ट केलेली आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी करायला हवी. संगीताताई, मी खरोखर तुमच्याशी आणखी संवाद साधू शकत नाही, म्हणून मी म्हणालो तुम्हाला की मी तुमच्याशी आणखी संवाद साधू शकत नाही, पण मी तुम्हाला सविस्तर कधी ना कधीतरी प्रत्यक्षात भेटून तुमची दीर्घ मुलाखत करेल, ज्या वेळेला तुम्ही मानसिकदृष्ट्या व्यवस्थित असं. पण मला एक सांगा, तुम्हाला शासनाकडनं जे काही तुमचं देणं येणं होतं आणि पेन्शन लागू करणं अपेक्षित, ते तरी लागू झाले का? आणि अनुकंपा हा तत्वावरती पुढे काही सुरू आहे का? हो, पेन्शन वगैरे मिळाली. मेडिकल बिल पण नंतर मिळालं, पण त्यासाठी पण खूप खेपा माराव्या लागल्या सगळं मला. बिल मिळालं तुम्हाला 40 लाख रुपये? सगळं नाहीये. 22 लाख मिळाले आणि रक्ताचे वगैरे ते काही देत नाहीत असं म्हणाले, ठीक आहे. त्यामुळे आणि ते तुम्हाला आता अनुकंपा तत्वावरती नोकरीच्या दृष्टीनं काही चालू आहे? नाही, नोकरी नाहीये पण पेन्शन चालू आहे. आणि पेन्शन फक्त चालू आहे मला, कारण तिथून वरून हे आहे की क्लास 1 अधिकाऱ्याच्या फॅमिलीला नोकरी वगैरे मिळत नाही, त्यामुळे ते क्लास 1 असल्यामुळे मला नोकरी वगैरे नाही मिळाली. तुम्ही एक धैर्यवान महिला आहात संगीताताई. माझ्या मते तुम्ही जे धैर्य दाखवलंय आणि ते शब्दबद्ध केलंय, आणि आता तुमचं असं मत आहे की मंगेशकर रुग्णालया संदर्भामध्ये एक तक्रार पण तुम्हाला करावीशी असं वाटते. कुठे करणार आहात तुम्ही तक्रार? आम्ही चिपळूणमध्ये आमची WSW संघटना आहे त्यांच्या हे मेन कांचन डॉक्टर कांचन मदारे. तर आमचा विचार आहे की म्हणजे आम्ही करणारच आहोत की हे जे सगळीकडे चालू आहे म्हणजे नैतिकतेचा ऱ्हास, म्हणजे नैतिकतेचा ऱ्हासच होत चाललाय ना. तुम्ही पेशंट पैशासाठी पेशंटच्या जीवाशी कसे खेळताय? म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांसाठी एक सबक असला पाहिजे, डॉक्टरांसाठी किंवा हे जे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, की तुम्ही पैसे मिळवण्यासाठी जो नैतिकतेचा ऱ्हास चाललाय तो कुठेतरी थांबला पाहिजे. कारण मी अनुभवलेल्या डॉक्टर ईश्वर सेवा, रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा म्हणून ज्या माझ्या नवऱ्यानं सेवा केली, तसे डॉक्टर समाजात यायला पाहिजेत. आणि सामाजिक स्वास्थ्य चांगलं असलं पाहिजे, सामाजिक स्वास्थ्य, असं मला वाटतंय. आणि ही लुटालूट आहे किंवा हे जे काही चालू आहे सगळं पैशांसाठी, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. कुठल्या माणसाला पैशाअभावी इच्छामरण मागायला लागू नये, असं मला मनापासून वाटतंय. जे की शेवटी माझ्या डॉक्टरांनी नवऱ्यानं, इच्छामरण मागितलं, ही कहाणी खरं तर अर्धवट राहिली ना. इच्छामरणच मागितलं डॉक्टरांनी. हो, इच्छामरण म्हणजे ह्या सगळ्याला कंटाळ आहे डॉक्टर, की कुठून मदत येत नाही. हे ऑपरेशनवर ऑपरेशन, 3 ऑपरेशन केली आणि छोटासा होता स्पॉट. खरंच तर काहीच झालं नसतं. मी जर टाटाला वगैरे जर गेले असते, पण माझं बॅड लक असेल किंवा हे सगळं भोग असतील माझ्या नशिबात, म्हणून मी दीनानाथमध्ये गेली. पण असं कुणा बाबतीत घडू नये असं मला मनापासून वाटतंय. माझ्या बाबतीत जे घडलंय ते कुठल्या जगातल्या कुठल्याच महिलेसोबत असं व्हायला नकोय, असं मला मनापासून वाटतंय. म्हणूनच मी हे पुस्तक लिहिलंय खरं तर.
आणि हे पुस्तक आपण हिंदी इंग्लिश मध्ये करतोय आणि थँक्यू त्या थँक्यू पुस्तकाला मराठी संगीताताई. तुम्हाला तुमच्या मुलांना तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दीर्घायुष्य लाभो. तुमची मुलं आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं. त्यांच्यात ते जर तसे त्यांची इच्छा असेल तर तेही वैद्यकीय क्षेत्रामध्ये येवो आणि त्यांनीही आपल्या वडिलांप्रमाणे आपल्या समाजासमोर जो आदर्श ठेवलाय त्या तसाच आदर्श ठेवावा अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू संगीताताई. धन्यवाद. माझा आवाज आला तुम्हाला? हा आता थँक्यू मी आभारी आहे तुमचा संगीता.